हो हे काय कुठे बाहेर चाललात का? अहो ते आईकडे जाऊन येते. पटकन जाते. वेळ लेट. काय सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. ते जुनं सामान आईने काढून ठेवलंय ना आणि काय कुठे ते फक्त मलाच माहितीये म्हणून पटकन निघते. ठीक आहे मग मी पण येतो. चला. नाही तुम्ही कशाला येताय? मुलं आपली एकटीच आहेत ना आणि तुम्ही मुलांसोबत थांबलात ना तर मुलांना जरा बरं वाटेल. नाही ऍक्च्युली त्यांना एकटं सोडलं तर अजून पसार करून टाकते. हो तेच. ठीक आहे चला मग मी थांबतो. तुम्ही जा आणि काय लागलं तर कॉल करा. येस पक्का. चालेल येते. हा हळू. आले. सतत धावपळ करत असतात. अरे देवा, ही कशाला आली इकडे? तन्या मला पैसे देते हे जर काही बघितलं ना तर घोळ होईल सगळा. काय करू मी? हो मम्मा मिळालेत पैसे. मी बाहेरच येतेय. ऐक अजिबात बाहेर येऊ नकोस. ती वसुंधरा आलीये तुला फॉलो करत. व्हॉट? का? कुठे? इथे? मला काय माहिती ती का आली ते. आली असेल तुला फॉलो करत इथपर्यंत. आपल्या कामात अडथळा करणं हाच तर छंद आहे ना. नो 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 मम्मा आपल्याला आता नाही भेटता येणार. पण पैसे कधी देशील तू? पैसे तुला मिळतील. आता मला घरी जावं लागेल. वसुंधराने जर आपल्याला रेड हँड पकडलं ना तर आपण सगळ्यांसमोर एक्सपोज होऊ. ठीक आहे. हे बघ, जे काय करशील ना ते नीट कर. तू माणूस घरी येऊन बसला असेल ग. पैसे मिळाले नाहीत ना तर तुझी मम्मा बेघर होईल. कळतंय का तुला? हो मम्मा डोंट वरी. आता निघते मी. बाय. ओके बाय. काय करू आता मी? काय झालं? विशाखा तू कुठे आहेस? ते घरी आले पैसे मागायला. तू बाकी अजून काही विचार नकोस. तू ये पटकन प्लीज. अरे देवा. बर येते. बाय. काय करू मी? येते. अशी काय आहे ही? म्हणजे आईला बँकेच्या बाहेर बोलवलं आणि तिला न भेटताच निघून गेली. नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे. अरे दादा लवकर कर. गेस्ट याची वेळ झाली. हो. आला तुम्ही? झालं का आईंचं काम? हो बरं ते आज संध्याकाळी येणार आहेत ना? हो. चलो गुड. त्या निमित्ताने माझंही भेटणं होईल. मी आलेच फ्रेश होऊन येते. बरं ऐका ना, मी माझा फोनवर चार्जिंगला लावला. तुम्ही खाली येताना घेऊन याल प्लीज. आणते मी. दादा इथलं पण करायचं नंतर. हॅलो. आकाश सर आहेत का? मी संपदा सहकारी बँकेचा मॅनेजर बोलतोय. ते सर कामात आहेत. काही महत्त्वाचं असेल तर मला सांगा. मी बायको बोलते त्यांची. मी निरोप देते त्यांना. हो ॲक्च्युली त्यांना एवढं सांगायचं होतं की अकाउंटमधून एक मोठी रक्कम कॅश केली गेली आहे. नाही CEO म्हणून अखिल ठाकूर साहेबांची सही आहे. परंतु त्यांच्या जरा कानावर घातलं असतं. दुसरं काही नाही. ओके. ॲक्च्युली काय आहे की एवढी मोठी रक्कम जेव्हा आकाश सर काढतात तेव्हा त्यांच्या विश्वासावर आम्ही त्यांना देतो. परंतु काय झालं अजूनपर्यंत एवढी मोठी रक्कम त्यांनी कधी कॅश केलेली नाही आहे.
मी कळवते त्यांना. थँक्यू. हां, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके. म्हणजे हा तनयाचा प्लॅन होता तर सगळ्यांच्या न कळत बँकमधून पैसे काढून स्वतःच्या आईला देऊन टाकायचे होते तिला. ठीक आहे, मी पण बघतेच आता आकाशरावांच्या कष्टांची कमाई चोर वाटेनं विशाखा मॅडमपर्यंत कशी पोचणार नाही. अरे आता बस झालं मला. बघ चिनू कधीची आवरून खाली पण गेली आहे. नाही, मला दुसऱ्या हातात पण पाहिजे. 15 मिनिटात तुला यांचा पण कंटाळा येणार आहे. नाही, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मला पण पाहिजे. काय बांगड्या? अरे बाबा, बांगड्या नाही, मला पण आई सोबत हळदी कुंकवाला थांबायचंय. ए मॅड, हळदी कुंकू फक्त गर्ल्स साठी असतं, बॉईज साठी नसतं. पण बॉईजला थांबायचं असलं तर मग एक काम कर, तू पण साडी, गजरा आणि बँगल्स घालून ये. कसं दिसशील ना तू. म्हणू जास्त बोलू नको, नाहीतर बाबासारखे तुला पण मी शिकारीन. बनी. आणि असंही हा सण बायकांचा असतो. त्या एकत्र येतात, गप्पा मारतात, सुखदुःख शेअर करतात. जसं तू आणि तुझा बाबा. आमचा सगळा वेळ तुमची काळजी घेण्यातच जातो. म्हणून एक दिवसाची मजा. ही तर चिटिंग आहे. आम्ही काय करायचं? हा, अगदी बरोबर बोलतोयस तू बनी. नाही, मी पण ना हाच विचार करतो की बॉईजने नक्की काय करायचं. हे बघा, तुम्ही लहान मुलांसारखं वागू नका. पतंग उडवायचं ठरलंय ना आता. ते पण एकट्यानेच. तुमच्याशिवाय काय मजा येणार आहे? बाबा, मी आहे ना. ओ, म्हणजे काय, तूच आहेस माझा आधार. बरं, मी काय बोलतोय, पतंग घेऊन गच्चीवर जा, मी आलो. ओके. आई, मी पण अवनी काकूला गजरा दाखवून येते. चला, मुलांची तयारी झाली, माझी होत आली आहे. आणि खरं तर आहे ना, मला आणि अवनी वहिनींना आज काहीच काम नाहीये करायला. आज आम्ही फक्त आराम करणार. अहो, अलिशाने ना एकदम छान सगळं अरेंज केलं. काय झालं? काही हवंय का? नाही, उलट तुम्हालाच मदत लागेल म्हणून मी थांबलोय. नाही नाही, मी करते ना. नक्की? हो. सुंदर दिसतंय. काय काय म्हणाला? सुंदर पतंग. पतंग खूप सुंदर बनल्यात ना, तर बनी गच्चीवर घेऊन गेलाय. मी पण त्याच्यात बरोबर. बाय. थांबा. नाही नाही, बाय बाय. तुम्ही इथे काय करताय? इकडे नाही तर अजून कुठे. बोललेलो ना येईल म्हणून. हे बघा, मी आता जरा बाहेर निघाले. नाही, पण तुमच्या पैशांचं आहे माझ्या लक्षात. असं मग पैसे द्यायचे सोडून पार्ट्या करताय तुम्ही? पार्टीला नाही चालली हो मी. माझ्या मुलीच्या सासरी हळदी कुंकू आहे, तिकडे चालले. आणि माझी मुलगी पैसे देणार आहे तुम्हाला द्यायला. काय, तुझी मुलगी पैसे देणार? अहो हो, म्हणूनच चालले मी तिकडे. आणि हे बघा, मी परत आले ना तिकडनं की तुमचे पैसे नक्की देते, खरंच. काय मी म्हंटल ना पैसे मिळणार आहेत म्हणून. पण मला तुझ्यावर भरोसा नाही ना. काय करू? ऐक, खरंच देते तुमचे पैसे मी. एक काम कर, तुझ्या पोरीला फोन लाव. आता? हो, आता अहो पण लाव आणि स्पीकरवर ठेव. बरं, लाव. हो, लावते. हॅलो, ऐक ना मम्मा. आबाच्या पैशाचं काय करणार आहेस तू? काय ग मम्मा, कधीतरी माझ्या इव्हेंट बद्दल पण विचार ना.
तनया बी सिरियस. मला सांग तू पैसे कसे देणार आहेस मला? अगं हो, इतकी कॅश तशी मला घरात ठेवता येणारच नाहीये. कोणाला कळायच्या आत मला ते तुला द्यावीच लागणार आहेत. अगं हो, पण हळदी कुंकाच्या वेळी एवढी कॅश कशी देणार आहेस तुम्हाला? माझ्याकडे एक सुपर आयडिया आहे. तू ऐकशील ना, फुल सरप्राईज होऊन जाशील. म्हणजे काही करून तुला तुझे पैसे आज मिळणार म्हणजे मिळणारच. दॅट्स ग्रेट बच्चा. थँक्यू. बट चल, मी फोन ठेवते, भेटते तुला. हा, ओके, बाय. बाय बाय बाय. बघितलं ना, तुम्हाला मिळतील तुमचे पैसे. ठीक आहे. जास्त वाट बघायला लावू नको, नाहीतर. नाही नाही, देते तुमचे पैसे आज मी. आता मी जाऊ का? या, पैसे विसरू नका. हो, नाही, देते. हो नाही, म्हणजे एवढी मोठी रक्कम तिने बँकेतून काढली आणि घरात कोणाला कल्पनाच नाहीये. अगं पण घरात समारंभ आहे, एवढी मोठी रक्कम घरात ठेवायची म्हणजे चोरीमारी झाली तर? तेच तर होतं ना, तनयाचा प्लॅन आहे हा. सगळ्यांच्या न कळत तिला पैसे तिच्या आईपर्यंत पोहोचवायचे. का कशासाठी मला माहीत नाही, पण आई त्यांचे हेतू चांगले नाहीत याची मला खात्री आहे. आणि काहीही झालं तरी ते पैसे मी विशाखा मॅमपर्यंत पोहोचू देणार नाही. पैसे घरात कुठे ठेवलेत माहितीये का तुला? नाही ना, मी पण तोच विचार करते काही. देत नाही. हो वहिनी, काय झालं? अगं, ह्यातलं नक्की कोणतं वाण कोणाला द्यायचं ते कळत नाहीये. मी नावं लिहून ठेवते, दे. नाही, राहू दे. मी बघते ना कोणाला कोणतं वाण द्यायचंय. तुम्ही बाहेर गेस्ट ना बघता का? तिथे तुमची जास्त गरज आहे. अगं पण मी करते, तुला जमेल का? हो. बरं, ठीक आहे. मी बाहेर आहे आणि काही मदत लागली तर सांगा. नक्की. ठीक. अरे सुशीला काकू, नमस्कार. बरं झालं तुम्ही आला. मी आया बाहेर. हो वहिनी. अलिशा, येस. तर हे वाण आहे, ह्या बॉक्सवर माझ्या मम्माचं नाव घातलंय. मेक शुअर माझ्याशिवाय याला कोणीच हात लावणार नाही. ओके, नीट लक्ष ठेव याच्याकडे. अरे काकू, तुम्ही पण आलात? मी तर तुम्हाला इन्व्हाइट नव्हतं केलं. तू कशाला इन्व्हाइट करायला पाहिजे? माझी आई आहे ना ती. मी केलं. तसंही मी बाकीच्या महत्त्वाच्या गेस्टना इन्व्हाइट करण्यात बिझी होते. बरं झालं तू केलंस. आणि काकूंनी तसंही कधी श्रीमंतांच्या घरचं हळदी कुंकू बघितलंच नसेल ना. तुमच्याकडे कसं सिंपल हळदी कुंकू असतं ना. काय करता तुम्ही? फक्त हळदी कुंकू लावता, ते काहीतरी तुळशीचं प्लॅन देता, दॅट्स इट. हो ना. तुमच्यासाठी तर हा खूप मोठा ग्रँड इव्हेंट असेल काय? तनया, तू जरा जास्त. एन्जॉय करा सगळा इव्हेंट. ओके. Are you sure ना? Okay, do the good designs, okay? All the best, guys. Okay, इथे सगळं सेट झालंय का? हे स्कॅटर्ड आहे. अरेंज. अलिशा, हा, हाय. ऑल सेट? Yeah, almost. Just the way you wanted. सुपर.
अँड जस्ट मेक शुअर की फूड हॉट आणि फ्रेश सर्व्ह झालं पाहिजे. व्हॉलेंटियर गेस्टशी हसून बोलतील आणि त्यांना सगळ्या ॲक्टिव्हिटीज रेकमेंड करतील. गॉट इट? शुअर, नोटेड. सुपर. ऑल्सो गेस्ट यायला सुरू होतील आता. या शुअर, यू कॅरी ऑन. शुअर, सी यू. हे तनया, हे हाय, हाव आर यू? आय एम फाईन. लक्षात ठेव, आज त्या दिवशीसारखा काहीही तमाशा झाल्याला मला चालणार नाही. तू धक्के मारून बाहेर काढेन मी. आज माझी सगळी इमेज स्टेकला लागली आहे. चिल तनया, ती आली आहे का माझ्यासोबत? Whatever. You carry on. अरे वेलकम. हाय वेलकम आंटी. कशा आहात तुम्ही? या या या. नमस्ते. थंड सौभाग्यवती भवा. कोण गई? अगं असं काय करतेस? अखिलची बायको नाही का? हिनेच तर केलं ना हे हळदी कुंकू. अच्छा, म्हणजे जयश्रीची धाकटी सून तनुजा. तनाया. अगं तेच ते, पण आमची मैत्रीण कुठे आहे? आई ना हा. येतच असते. हे बघा, आल्याच आई. हय्या जय तू? अगं नक्की तूच आहेस ना? दुसरं कोण असणार? कसा आहे माझा मेकओव्हर? अगदी हिरोईन दिसतेस. आणि ही साडी कुठून घेतलीस? अगो स्पेशल डिझायनर आहे कोणीतरी. हो, जरी काम अगदी सोन्याचं आहे. आणि बांगड्या? त्या पण मोठ्या ब्रँडच्या आहेत. ते बघ, छान आहेत ना. बघा आई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुमचा हा लुक सुपर हिट होणार. आई, केवढं कौतुक करतायत सगळे. मला लाज वाटते खूप. आता तर फक्त मैत्रिणी कौतुक करतायत. उद्या पेज 3 मध्ये फोटो येईल ना, तेव्हा अख्खं शहर कौतुक करेल. बापरे. मी काय म्हणते, आपण तुमचे फोटो काढून घेऊयात ना. थांबा. अलिशा, कॉल द फोटोग्राफर. यश, कम ऑन. ऐक ना तनया, मला ते पोज बीज मॉडेल सारखं देणं नाही जमणार ग. नाही आई, पोज वगैरे द्यायची नसते. तुम्ही छान गप्पा मारत राहा. कोणाशी? कोणाशी काय, मैत्रिणींशी. तो काढेल त्याचे फोटो. याला कॅन्डिड फोटोज म्हणतात. ओके, त्याला जरा सुंदर दाखवायला सांग मला. पेज 3. हे 4 फोटो काढा तू. हा, ते छापून येणार आहेत ना? हो, म्हणजे काय. छान आहे ना. मेक शुअर माझी आई हॅपी आणि बिझी राहते. ऑफकोर्स, यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. ग्रेट. तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी तुमचे पैसे देते म्हणून. म्हणून तर आलोय ना मॅडम, तुमचं काम सोपं करायला. आता पटापट आत जायचं आणि माझे पैसे घेऊन यायचे. हे बघा, अजून हळदी कुंकू सुरू झालेलं नाहीये. मला थोडा वेळ द्या, मी देते तुमचे पैसे. उगा डोक्याची दही नको करू. हा, कधीपासून कारण ऐकतोय. तुझ्या पोरीच्या हळदी कुंकवाला नाही आलो मी. 1 तास देतो. 1 तासाच्या आत माझे पैसे माझ्या हातात पाहिजेत. अहो पण एक टाइमर सुरू. चल निघ.